आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. त्यासाठी स्पर्धक निवडायचे, त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे. हे तिघं मला एक एक टोकन काढून देणार आहेत. दे डोळे मीट आणि पहिले एक टोकन माझ्या हातात दे. दाखवायचं नाही कोणाला. तू अजून एक दे आणि तू दे एक. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार आपल्या बरोबर दुसरी फेरी सुपरमार्केट. पहिला क्रमांक आहे 4. दुसरा क्रमांक आहे 19. आणि तिसरा क्रमांक आहे 21. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपरमार्केट. खेळ तर सुरू करायचे आहेत पण मारायचे त्याआधी थोड्याशा गप्पा. त्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आहे. न्यूज अशी आहे की ओके सांगलीत टाळ्या महाग झाल्यात अशी न्यूज आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज आहे. याचं कारण विचारूया सांगलीतल्या रहिवाशांना. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रंजना सूर्यवंशी. तुम्ही काय करता? गृहिणी आहात. सांगलीत टाळ्या महाग होण्याचं काय कारण आहे? खूप वाजवले लोकांनी आधी. इथे सगळेजण आनंदात असतात ना, त्यांना खूप आनंद वाटतो त्यामुळे खूपच टाळ्या वाजवतात. आधी वाजवल्या का? आता तर वाजवत नाहीये. आता मी वाजवतील की? आता मी नाही वाजवत ना. पण नाही वाजवतील. नाही शिट्ट्या वाजवतात ना ते. नाही शिट्ट्या वाजवत नाही, टाळ्या वाजवते. टाळ्या वाजवतात सांगलीतले लोक. बरं मला वाटत नाही की एक तर आनंद तरी झालेला नाही किंवा टाळ्या तरी वाजवत नाहीये. नाही आता वाजवते. बस 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 बस. खूप खर्च होईल म्हणून मी थांबायला सांगितलं. बाकी तुम्ही काय करता? गृहिणी आहात. आणि या कॉलनीत तुम्ही काय मजा करता? काही सांस्कृतिक कार्यक्रम करता? सगळे कार्यक्रम करतो. सगळे? हो. गणपती, दसऱ्याचे आणि दिवाळी, लक्ष्मीपूजन. हो. काय करता त्याच्यात? करतं. हळदी कुंकाला जातो एकमेकीकडे. आणि काय नाही, पंचमीला गाणी विणी सगळं असतात. मग शॉपिंग पण एकत्रच करता का सगळ्या बायका म्हणून? शॉपिंगला नाही, शॉपिंगला हे वेगवेगळं. शॉपिंग एकत्र नाही करणार मी. बाकी काही एकत्र करू. हो की नाही? हो. ठीक आहे. आपल्याला 30 राऊंड खेळायची आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. लीला बापसाहेब संगपाळ. तुम्ही काय करता? मी रिटायर्ड परिसेविका आहे. अच्छा. म्हणजे सिस्टर इंचार्ज. अच्छा सिस्टर. अच्छा अच्छा. या मग आता तुम्ही काय करता? रिटायर झाल्यावरचं आयुष्य कसं आहे तुमचं? मजेत आहे. आता 10 वर्ष झाली रिटायर होऊन. म्हणजे भरपूर घेतलंय. तेच 72 रनिंग आहे आता. भरपूर घेतलंय म्हणजे पैसे भरपूर पेन्शन घेतलंय. मला काही टेन्शन नाही आहे. नाही, नो टेन्शन. कारण पैसे आपल्याकडे आहे पेन्शन. बाकी तुम्ही शॉपिंग वगैरे करता? हो. काय करता? पेन्शन उडवता एकदम? नाही उडवत नाही. गरजेच्या वस्तू. गरजेच्या वस्तू. चैनीच्या वस्तू नाही. चैनीचे नाही बोल. बाकी तुम्ही शॉपिंग वगैरे करता ना? हो. करते. इकडे पण आपल्याला टेस्ट करायचं की नाही? हो. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वैशाली आनंद ग्रामोपाध्याय. तुम्ही काय करता? सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग वगैरे कसा असतो तुमचा? आमचे जे सण उत्सव परंपरा असतात त्याच्यामध्ये आम्ही सर्व आमच्या एस टी कॉलनी मंडळ आहे त्याच्यामध्ये आम्ही गणपती बसवतो. गणपतीपुढे आम्ही प्रत्येक लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत आम्ही विविध प्रकारचे खेळ घेत असतो. बाकी तुम्ही खरेदी वगैरे कशी करता सांगा? खरेदी करते ना, कधी कधी मिस्टरांसोबत करते आणि बऱ्याच माझी मीच करून येते खरेदी. तुम्हीच? मिस्टरांना फार त्रास देत नाही? नाही त्रास देत. नाही तर पैसे त्यांच्याकडून घेत असाल? नाही, माझ्याकडे पण असतात आणि त्यांनी कधी सगळ्याच बायकांकडे खूप पैसे असतात सगळ्या बायकांकडे पण घेत कोणीच नाही. ते मिस्टरांकडूनच घेतात. हो की नाही? हो की नाही? हो. बघितलं तुम्ही. पण आता खरेदी स्वतःला करायची की नाही? हो. पैसे पण लागणार नाहीत त्यासाठी. ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपरमार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी एक बजेट देणार. तुम्हाला करायचं एवढं 1 मिनिटाच्या आत वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत बजेटच्या एवढी अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेता ठरतील. आजचं बजेट आहे 875 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी वेळ सुरू होते आता. साडेमाडे. चला. खरेदी करून झाली. सेटिंग पण झाली माझी. आता करूया खरेदीची टोटल.
दोघींच्याही किमती माझ्या हातात आहेत. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. वैशालीताईंनी खरेदी केली 535 रुपयाची, लीलाताईंनी खरेदी केली 350 रुपयाची आणि रंजनाताईंनी खरेदी केली 444 रुपयाची. त्यामुळे विजेत्या आहेत वैशालीताई. ही घ्या तुमची खरेदी. अंदाजे कितीच्या विजेत्या मीताताई आणि सुपरमार्केटच्या विजेत्या वैशालीताई खेळणार आपल्याबरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, त्याच्यासाठी चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणारा खेळ एकदम सोपा आहे. इकडे एक बॉल आहे, समोर 2 बास्केट आहेत. करायचं एवढंच, 1 मिनिटाच्या आत जास्तीत जास्त गोल करायचे आहेत त्या बास्केटमध्ये. ज्या ताई जास्तीत जास्त गोल करतील 1 मिनिटाच्या आत त्यांना संधी मिळेल. पहिल्यांदा चावी निवडायची वेळ आहे 1 मिनिटाची. सुरू होते आता 3:30. चला खेळ संपला. वैशालीताईनं एकही गोल करता नाही आला. मीताताईंनी 3 गोल केले, त्यामुळे मीताताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? मीताताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया, बोला कुठली चावी? लाल चावी. नक्की वाटतंय? नक्की. ओके, घेऊन टाका. मीताताईंनी निवडली लाल चावी, त्यामुळे वैशालीताईंना मिळते हिरवी चावी. बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे ते. चला पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. उपविजेत्या ठरल्या मीताताई, ज्यांना मिळालेला आहे बिस्किटचा पुडा. हा घ्या. सांगा कसं वाटतंय? आनंद होते खूप. बिस्किट खायला मिळाली. हा, बिस्किट खायला मिळाली. हो हो. तुम्हाला कसं वाटतं सांगा? तुम्हाला पण बिस्किट अख्खा पुडा मिळालेला आहे. मला एकच बिस्किट दिलं ठीक आहे, पण तुम्हाला अख्खा पुडा मिळालेला आहे. भरपूर पोट भरेल. हो ना, पोट भरेल तुमचं याच्यानी. होय. हो ते कळतच आहे आम्हाला. असो, सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या वैशालीताई, ज्यांना मिळालेला किचन सेट. सांगा कसं वाटतंय? खूप आनंद होता. SMS केल्याचं सार्थक झालं असं वाटतं. तुम्हीच SMS केलात? हो. मग राऊंड पण आम्ही जिंकलो. तुमचा नंबर निघाला, तुम्ही पण जिंकला. जिंकलो. हो. अहो मग आता तरी आनंद व्यक्त करा. महाग आहे का आनंद सुद्धा? नाही. की तुम्ही कशी उडी मारली? मारू नका जरा. हा, याला म्हणतात आनंद. सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपले मी आभारी आहोत. धन्यवाद. आता वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, अशी कुठली वस्तू आहे, गोष्ट आहे जी जन्माला येते तेव्हा सजीव असते, पण आपण जेव्हा फोडतो तेव्हा अधिक उपयोगी ठरते. कोणाला येत आहे? तुम्ही या. तुमचं नाव सांगा. अपर्णा सुतार. आणि उत्तर? अंडी. हे घ्या उत्तर बरोबर आहे.